अंधजन मंडळाचे शंकरसेठ साबळे नेत्र रुग्णालय, प्रकल्प HV देसाई आय इन्स्टिट्यूट पुणे, सहाय्यता शंकरा आय फाउंडेशन. आपल्या डोळ्यांची योग्य काळजी घेण्यासाठी आता सोलापूरमध्ये एक विश्वासार्ह अत्याधुनिक सुविधा देणारे शहर व जिल्ह्यातील सर्वात मोठे नेत्र रुग्णालय उपलब्ध आहे. आज 2 ऑगस्ट 2026 रोजी शहर जिल्ह्यातील तमाम मातंग समाजाच्या विविध संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची एक व्यापक बैठक संपन्न झाली. आरक्षण, वर्गीकरण, उपवर्गीकरण, मोर्चा नियोजन या संदर्भातली ही बैठक होती. आणि बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सगळ्या कार्यकर्त्यांच्या अभ्यासू वक्तव्यानं या ठिकाणी ही बैठक संपन्न झाली. आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते एकमतानं निर्णय घेण्यात आला. या निर्णयामध्ये प्रामुख्यानं दलित महासंघ, विजय लोंढे, साक्षात लोखंडे, लहुजी शक्ती सेना, महादेव भोसले, डेमोक्रेटिक पार्टी ऑफ मातंग महासंघ, पृथ्वी मोरे, मातंग महासंघ, राजू क्षीरसागर आणि सत्यशोधक विकास कोणती आघाडी, भारतीय दलित महासंघ, या सगळ्या संघटनांचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, सगळा समाज या ठिकाणी उपस्थित होता. आणि उमेश काळे, UK आणि दलित कांतर, बंडू गवळी हे सगळ्यासह सर्व कामगार संघटना आणि क्रांतिकारी लहू शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे हे सगळे या ठिकाणी उपस्थित होते. सर्वानुमते दिनांक मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट 2026ला हा मोर्चा यशस्वी करण्याचं सर्वांनी एकमताने ठरवलेलं आहे. आणि त्यासाठी 9 तारखेच्या अंतरासाठी जयंतीच्या मिरवणुकीनंतर या मोर्चाच्या सगळ्या समित्या गठीत करणं, या मोर्चाची सगळी यंत्रणा जिल्हाभर फिरवण्याची कार्यान्वित करणं, या सगळ्या गोष्टी 9 तारखेला होणार आहे. आणि म्हणून 9च्या नंतर 11 तारखेला बुधवारी, 9च्या नंतर जो बुधवार येईल त्या बुधवारी परत या ठिकाणी या मातंग समाजाचा प्रमुख कार्यक्रम आणि मोर्चाला जे जे आवश्यक आहे ते सगळं नियोजन त्या ठिकाणी नोंदवून घेऊन त्याची पूर्वतयारी करणं हे सगळं होणार आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा 25 तारखेचा मोर्चा या ठिकाणी ज्या संविधानानं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला आरक्षण दिलं 59 जातीला 13% आरक्षण, ते 59 जातीपर्यंत मिळालं नाही. 3 जातीनेच ते आरक्षण डंप केलेलं आहे. हे करणारे बोलत नाही तर लहुजी वस्ताद साळवे आयोगाची आकडेवारी बोलते, या ठिकाणी अनुसूचित जाती आयोगाची आकडेवारी बोलते, 62ची लोकर समिती, ती 2006ची उषा मेहरा समिती, 2003चा लहुजी वस्ताद साळवे आयोग, हे सगळे आयोग एकपणे बोलतात की हे आरक्षण डंप झालेलं आहे, 59 जातीपर्यंत पोचलेलं नाही. ती पोचवण्याची जबाबदारी यानंतर प्रमुख बौद्ध समाजानंतर रस्त्यावरचा आक्रमक समाज, लोकसंख्येनं अधिक असलेला समाज म्हणून ह्या 56 जातीचं नेतृत्व हे मातंग समाज करतो आहे. आणि तरी ही जबाबदारी आपल्या शिरावर घेऊन हा मोर्चा उद्याच्या 25 तारखेचा या ठिकाणी जाहीर केलेला आहे. आणि मी या निमित्तानं विनंती करण्यापेक्षा विनंती तर करतो, परंतु ज्या मातंग समाजाने या महाराष्ट्रातील चंद्रपूर इथं समाजच नाही, छोटा तालुक्यात समाज आहे, पण इतका प्रचंड मोर्चा केला. चंद्रपूर, नागपूर, अमरावती, यवतमाळ, जालना, बीड, अंबेजोगाई, लातूर, परतूर, परभणी अशा अनेक ठिकाणी, अहिल्यानगर, लाखोच्या संख्येने, हजारोच्या संख्येने मोर्चे यशस्वी केले. त्या संपूर्ण समाजाला आधी मी सगळ्या तमाम मातंग समाजाला साष्टांग दंडवत घालतो आणि माझ्या इथल्या समाजाला, जिल्ह्यातल्या नम्रपणाचं आवाहन करतो, एक चळवळीतला कार्यकर्ता, त्यांचा बांधव म्हणून, की हे सगळे मोर्चे तुम्ही बघितले समाज हितासाठी, न्याय हक्कासाठी,
रस्त्यावर आलेला लाखोच्या संख्येने तो समाज आहे. आता ते पुढे आले, आपण मागं राहायचं नाही, ही भूमिका घेऊन आपण रस्त्यावर येऊया आणि उद्याच्या 25 तारखेचा मोर्चा यशस्वी करूया. मोर्चाच्या संयोजनासाठी, नियोजनासाठी, ती आरक्षणाची भूमिका आपल्यापर्यंत मांडण्यासाठी आम्ही सगळे तर आपल्या परीनं त्या कमिटी समितीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येत आहोतच, परंतु आपण आता मनाची खूण गाठ बांधून या क्षणापासून 25 तारखेचा मोर्चा यशस्वी करण्यासाठी तयार राहा, हे मात्र समाजाला नम्र आवाहन. ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.